कातळपाडा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि नाणेफेकीचा कौल कातळपाडा या संघाच्या बाजूने झाल्यानंतर त्यांनी निश्चय केला की प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि निश्चितच ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये त्यांनी एकतर्फी विजय संपादन केला होता. तर भेदक गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी, त्यामुळं भेदक गोलंदाजी तर त्यांची कारणीभूत ठरली होती सामना विजयश्री खेचून आणण्यासाठी. तर आता तोच निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर भिरकावलेला आहे. चेंडू मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय आणि पहिल्याच चेंडूवर खातं खोललं जातोय. पहिल्याच चेंडूवर अक्षरशः खातं खोललं जातोय. फलंदाजाने धावसंख्या होते ती 4 धावांशी खातं खोललं जाते. खरोखर पहिलाच चेंडू निर्मनुष्य जागेत मारून उत्तुंग चौकार प्राप्त केलेला आहे. हे चौकारांशी खातं खोलल्यामुळे निश्चय फलंदाजाचा आत्मविश्वास उंचावतोय. तर गोलंदाज केदार या पूर्वीच्या सामन्यामध्ये जो सामनावीर पुरस्कार ज्याचा वाटायला गेला होता, परंतु ह्या सामन्यामध्ये आपण पाहतो त्याच्या पहिल्या चेंडूवर अक्षरशः 5 धावा, म्हणजे पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू जो तो त्याच्याकडून केला गेला तो वाईट दर्शवला गेला होता. तर पुढील चेंडू टाकण्यासाठी केदार धावतोय. या वेळेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षक अर्थातच चेंडू परत करण्यापूर्वी फलंदाज आपली 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्येत एका धावेने वाढ झाल्याने धावसंख्या होते ती प्रथम फलंदाजी करणारा श्रीवर्धन संघाची धावसंख्या होते 6 धावा. पुढील चेंडू या वेळेला अमित आणि श्रेयस ही सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. तर आणखीन एका धावेचा समावेश. तर म्हणजे खरोखर पाहतोय जर रिस्ट्रिक्शन एरियाला चांगल्या प्रकारे रिस्ट्रिक्शन एरियाला भेदून फटके मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू खेळताना जी जागा निवडली गेली ती थोडीशी चुकीची होती, कारण तिथे घोषित परिसर आहे आणि 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या होते ती. आता स्ट्राईकवर येतो श्रेयसच्या खात्यात 1 धाव मिळते. श्रेयसच्या खात्यात 1 धाव वाढल्याने धावसंख्या होते. त्याची एकूण धावसंख्या त्याची 5, तर संघाची धावसंख्या होते 8 धावा. या 8 धावांमध्ये पाहतो 8 धावा जमवण्यासाठी चेंडू खर्ची पडतात, ते केवळ 4 चेंडू खर्ची पडतात आणि या 4 चेंडू 8 धावा, म्हणजे प्रति चेंडू 2 धावा अशी सरासरी साध्य केलेली आहे. जयहनुमान कातळपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने वळवला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या निर्धारामध्ये ते तितकेसे यशस्वी होतात ते पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक येते, परंतु 2 फलंदाजामध्ये धावाचं रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय चांगले, एक चपळ अशी पाहायला मिळते. नेत्रकटाक्ष एक दुसऱ्याच्या दिशेने टाकला आणि अगदी कोणत्याही प्रकारे गडबड न करता क्षेत्ररक्षकाला गाफील ठेवून दुसरी धाव अगदी सहजगत्या पूर्ण केली. नॉन स्ट्राईकचा फलंदाजाची जो डेंजर एंडकडे धावत होता त्याची खरोखर प्रशंसा करावी लागेल. प्रत्येक धावी संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. ज्या वेळेला आपण फलंदाजी करताना चेसिंगसाठी उतरतो त्यावेळेला एकेका धावीसाठी प्रतिस्पर्धी संघ आपल्याला झुंज देत असतो आणि अशा वेळेला एक धाव फार महत्त्वाची ठरत असते. आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव जातोय आणि ह्या निर्धाव चेंडूनी सांगता होतं ती कातळपाड्याच्या वतीनं. तर एकूण धावसंख्या होतं पहिलं षटक संपलेलं आहे 10 धावा. या 10 धावांचा जर विचार केला तर सुरुवातीचं षटक तसं पाहिलं तर तितकंसं महागडं सुद्धा नाही, परंतु तितकंसं यशस्वी म्हणता येणार नाही, कारण निर्धाव दोन्ही फलंदाजांनी अगदी सावध पवित्रा घेतल्यावर प्रत्येकी 1 चौकार मारून आपल्या संघाच्यासाठी मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. श्रेयस आणि सतीश अशी ही अमित आणि श्रेयस अशी ही जोडी आपण पाहतोय. तर आता स्ट्राईकवर येणार आहे तो उजव्या हाताचाच दोन्ही उजव्या हाताने फलंदाजी करते तो अमित. स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत अमित याच्याकडून अपेक्षा असणार आहे की अर्थात गोलंदाज बॉलरचं नाव काय? सिद्धेश पुळेकर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने हे दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्याचा त्याचा मानस असणार आहे आणि निश्चितच तो तयार झालेला फलंदाज आहे तो
चौकारण्याशी खेळतोय पुढील पहिला चेंडू खेळण्यासाठी, परंतु चेंडू लेग स्ट्रिकच्या बराचसा बाहेर. पंचांना या वेळेला कोणतीही द्विधा मनस्थितीत येण्याची गरज नाही, कारण चेंडू लेग स्ट्रिकच्या अशा प्रकारे बाहेर पडतो, त्यावेळेला बाहेर केला जातो, त्यावेळेला वाईट देणं अतिशय सोपं जातं. तर कधी कधी म्हणतात ना, मुचे असं म्हणजे मुचे होतो नथुलाल जैसे वाईड होतो ऐसा, म्हणजे का क्षेत्ररक्षक सॉरी पंचांना वाईट देणं फारचं अवघड जाणार नाही. मोहात पाडलं आणि मोहात पडलेल्या फलंदाजाला निश्चितच जाळ्यात पकडलं जाते ते लॉंगॉन क्षेत्ररक्षकाकडून, आणि अशा प्रकारे एका विकेटचं पतन होताना पाहतो. एक चांगला फलंदाज ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आपलं महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं. एक छोटेखानी खेळी, परंतु एक छोटेखानी खेळी करून तो परतला आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येची केवळ एकच धावाची खेळी करून तो परतलेला आहे. अर्थातच त्याला जो त्याचा साथी फलंदाज श्रेयस, ज्यांनी संघासाठी एक भरीव कामगिरी तो करत आहे आणि त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असावा. तर आता नवीन फलंदाज सतेज मैदानात चाललेला आहे. सतेज संघासाठी त्याची कामगिरी कशा प्रकारे होते पाहिजे. पहिले 2 सामने जे श्रेया 11 आल्या श्रीवर्धन या संघाने जे दोन्ही सामने जिंकले ते चेसिंग करताना जिंकले, म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना जिंकले. आता पाहायचं आहे धावांचा पाठलाग करायचं नाही त्यांना, तर आता पाठलाग करायचा आहे तो त्यांना निश्चितच आता प्रथम फलंदाजी करायची, एक आव्हान उभं करायचं आहे. आव्हान उभं करायचं आहे आणि हे आव्हान जर मोठं आव्हान उभं करायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला ते आव्हान पेलणार नाही असं आव्हान उभं करण्याचा निर्धार आणि फलंदाजी करताना आपण पाहतोय. फलंदाज सतीश सज्ज होतोय आणि मग एक चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये एमटी प्लेसमध्ये चेंडू मारला जातोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण होतोय आणि एमटी प्लेस निवडणं फार गरजेचं असं. मोठे फटके केव्हा मारत असताना त्या फटक्यावर जिथे क्षेत्ररक्षक नसेल अशा जागेत चेंडू हवेत खेळणं हे फार जोखमीची कामगिरी असते फलंदाजासाठी, आणि ती जोखमीची कामगिरी आपण पाहतोय. श्रेयस अगदी सहजगत्या प्राप्त करतोय. तर आता प्रथमच गार्ड घेताना पाहतोय आपण अर्थातच सतेज पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज चांगला चेंडू, एक घणाघाती हॅमर स्ट्रोक ज्याला म्हणता येईल असा हॅमर स्ट्रोक, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीत तर निश्चितच कातळपाडा संघाने आपलं 100% योगदान दिल्याचं आपण पाहतोय. लॉंग ऑफ असो, मिड ऑफ असेल, सर्कलमधलं क्षेत्ररक्षण असेल, एक्स्ट्रा कव्हर्स असो, पॉईंट असेल किंवा यष्टी रक्षक असेल, प्रत्येकाने आपल्या 100% योगदान देऊन तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता पाहिजे ही तिसरी फेरी म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण फेरी. या फेरीत जो संघ विजयी होईल तो बक्षीसपात्र अर्थातच प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरेल, म्हणजे फायनलिस्ट ठरणार आहे तो. चांगला चेंडू, परंतु चेंडू हवेत यष्टी रक्षक चेंडू खाली येतोय आणि यष्टी रक्षकाकडून 2-3 तिसऱ्या ॲक्शनमधून चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात अपयश येतो यष्टी रक्षकाला. फलंदाज आपला स्ट्राईक रोटेट करतोय, परंतु गोलंदाजाची खरोखर प्रशंसा करणारी गोलंदाजी पाहायला मिळते हनुमान कातळपाडा भंडारी मावले यांच्याकडून. कारण गोलंदाजाने अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी आता श्रीवर्धन एवढ्या लांबवरून आलेल्या संघाच्या फलंदाजाला रोख लावलेला आहे, परंतु जास्तीत जास्त वेळ रोख लावता येणार नाही. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आमच्या दर्जेदार गोलंदाजीला दर्जेदार क्षेत्ररक्षणाची आहे. कारण कातळपाडा या संघाने दुसऱ्या फेरीत 2 फेऱ्या जिंकल्या, तिसऱ्या फेरीत त्यांना जिंकून फायनलिस्ट ठरायचं आहे. काय एक चेंडू येणं बाकी आहे, एक चेंडू येणं बाकी आहे, आणखीन एक चेंडू येणं बाकी आहे. आत्ता जो बाद झाला फलंदाज खरोखर ज्यांनी संघासाठी फारसं योगदान त्याच्याकडून अपेक्षित होतं, परंतु योगदान ते फक्त केवळ 1 धावाचं योगदान दिलं. तर आता फलंदाजीसाठी जातो तो श्रेयस वैयक्तिक ज्याला मला वाटतं प्रथमच संधी मिळते खेळण्याची. कारण आतापर्यंत आपण पाहतो श्रीवर्धन संघाने जे 2 सामने जिंकले ते 2 सामने जिंकले ते अगदी एखादी सामने जिंकले होते, परंतु आता मात्र त्यानं फलंदाजीला रोख लावण्याचं काम केलेलं तो
कातळपाडा संघाच्या वतीनं चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु दोन फलंदाजामध्ये धावण्याचा अचूक असा तालमेल असल्यामुळं फलंदाजाला एक धाव पूर्ण करता आले, फलंदाजाने आपली धाव पूर्ण केली नाही. अशा प्रकारे षटकाची सांगता झाली. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. 2 षटकं पूर्ण 15 धावा. सरासरीचा जर विचार केला तर 7.50 अशी सरासरी आपल्याला धावफलकावर आल्याचं दिसून येतोय. आता ही जर सरासरी वाढवणं अपेक्षित असणार आहे, कारण 4 षटकांचा सामन्यामध्ये जर विचार केला तर संध्याकाळची वेळ असल्यामुळं हवामानात निश्चित गारठा असतो किंवा हवामान थोडंसं थंडावलेलं असतं. चेंडू फास्ट कॅरी होत नसतो सीमारेषेच्या पलीकडे, त्यामुळं 35 ते 40 धावा अपेक्षित असणार आहेत त्या निश्चित संघासाठी. आणि त्या दृष्टीने त्या धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि त्या प्रयत्नामध्ये निश्चितच पहिल्या चेंडूमध्ये यश संपादन करतोय गोलंदाज कातळपाडा संघाचा गोलंदाज आहे तो अमित वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्याचा निर्धाव खेळण्यास भाग पाडलेला आहे. अर्थातच जो संघासाठी त्याचे एकतर्फी एका बाजूने किल्ला लढून धरलेला असा हा श्रेयस मैदानात खेळतोय. एक चौकारशी तो खेळतोय. या वेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर नक्कीच जातोय. पंचांची हालचाल सुरू होते, यावर निश्चित केलं जातं की हा चेंडू वाईड आहे. वाईडच्या आधारे धावसंख्येत आणखीन एका धावेची भर पडते. चेंडूची भर पडणार आहे. धावसंख्या होते 16 धावा. श्रेयसचा पुढील चेंडू धावायला सुरुवात करून 15 पार करून टाकलेला चेंडू, फुलटा चेंडू. यावेळेला चेंडू भिरकावला जातो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार उत्तुंग षटकार. चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे फलंदाज श्रेयस यांनी. अतिशय सहजगत्या हा षटकार प्राप्त केलेला आहे. आणि ह्या षटकाराने आता निश्चित एक आकार मिळते ते धावसंख्येला. पहिल्या 2 षटकामध्ये 7.5 धावसंख्येच्या सरासरी संघ वाटचाल करत असताना आता धावसंख्या मात्र तो जरा काहीशी वेग पकडते. धावसंख्या होती ती 22 धावा. या षटकातील मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसरा चेंडू वाईट होता, तिसऱ्या चेंडूवर तिसरा चेंडू अर्थात तो काउंट झालेला नाही. या 2च चेंडू काउंट झालेले आहेत. म्हणजे आणखीन 4 चेंडूंचा खेळ त्यांना चांगल्या गोलंदाजी करावी लागणार आहे. 5 चेंडू हवेत आहे. हवेतला चेंडू अतिशय सहज झेलला जातोय. सुरेख झेल टिपला जातोय. आणि निश्चितच हा झेल झेलची बात केलं जात आहे. म्हणजे जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वामध्ये कधी गोलंदाजाची सरशी तर कधी फलंदाजाची सरशी तर गोलंदाजाची सरशी होताना आपण पाहतोय. आणि ह्या वेळेला गोलंदाजांनी आपली सरशी झाल्याचं आपण पाहतोय, कारण चेंडू हवेतला चेंडू एक चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षकांनी झेलला आणि फलंदाजाला तंबूत रस्ता दाखवलेला आहे. आणि अशा 15 धावसंख्येचे एक अनमोल खेळी रचून फलंदाज सलामीवीर मैदान सोडताना आपण पाहतोय. एक छोटेखानी नव्हे तर एक चांगली उपयुक्त अशी 15 धावसंख्येचे खेळी करून परतले. त्यामध्ये एक षटकार, एक चौकाराचा समावेश आहे. चांगला चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या वरून सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल असं वाटत असताना क्षेत्ररक्षकांनी अचूक वेळी प्रसंग अवधान राखलं. आणि प्रसंग अवधान राखत असताना त्यांनी जिथे षटकार होतो त्याला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलेले आहे. सुरेख उपयुक्त धावा अर्थातच 4 धावा सेव्ह केलेल्या आहेत. आणि कधी फलंदाज एखादा क्षेत्ररक्षक सुद्धा धावा जरी बॅटने धावा काढत नसेल परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या आधारे धावा वाचवू शकतो. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न पाहायचा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो आणि 4 धावा का 2 धावा, चौकार. रिव्हर्स शॉटचा हा प्रयोग होता आणि रिव्हर्स शॉटच्या प्रयोगात यशस्वी होतोय फलंदाज आणि ह्या उत्तुंग 4 धावा प्राप्त करतोय. आपण पाहतोय की एखादा फलंदाज उजव्या हाताने खेळत असताना अचानक तो पवित्रा बदलतो. ह्या चौकारांची धावसंख्या झाली ती 28 धावा. 28 धावा.
धावसंख्येत 4ने भर पडल्याने धावसंख्या होते 28 धावा. या 28 धावांमध्ये आपण पाहतो चौकार षटकारांचा समावेश आहे आणि प्रत्येक चेंडूमध्ये मागे मागे गणित थोडीशी बांधता येत नाही प्रेक्षक वर्गांना किंवा खेळाडूंना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना. कारण कधी निर्धाव चेंडू जातात, कधी झेल उडतात, परंतु काही चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावले जातात, कधी एक फर्स्ट बाउन सीमारेषेच्या बाहेर चेंडू मारले जातात. म्हणजे श्रीवर्धन संघाने फलंदाजीमध्ये गिअर बदललेला आहे असंच म्हणावं लागेल. पुनश्च एकदा रिव्हर्स शॉट आणि हा शॉट तर खरोखर देखना शॉट, लाजवाब. ओहो, क्या बात आहे. दृष्ट लागणारा षटकार पाहायला मिळतोय खरोखर. षटकारांची धावसंख्येला एक मोठ्या धावसंख्येच्या दिशा दृष्टिक्षेपात घेऊन जाण्यात तो यशस्वी ठरतोय. धावसंख्या होते 6 धावांनी धावसंख्या होते 34 धावा. धावसंख्या 34 ह्या षटकामध्ये तब्बल 14 धावांची लयलूट झाल्याचं आपण पाहतोय. तब्बल 14 धावांची लयलूट आणि त्या लयलुटीमध्ये ज्या सिंहाचा वाटा उचललेला आहे तो फलंदाज आहे तो श्रेयश. श्रेयसला खऱ्या अर्थाने एक चौकार रिव्हर्स शॉट पाहायला मिळाला, एक षटकार रिव्हर्स शॉटच्या आधारे पाहायला मिळाला, दुहेरी धाव आणि एकेरी धाव अशा एकूण 4 धावा 4 चेंडूंचा सामना करून त्याने तब्बल 13 धावांची लयलूट केलेली आहे. खूपच एक चांगली उपयुक्त अशी फलंदाजी मधल्या फलीतल्या फलंदाजांनी केलेली आहे. पहिल्या सुरुवातीच्या फलंदाजाने एक सलामीवीर स्वस्त्यात बाद झाल्यानंतर दुसऱ्या सलामीवीराने 16 धावसंख्येचं योगदान दिलं, परंतु वन डाऊन बॅट्समन 1 धावसंख्येवर बाद झाला. पुन्हा श्रेयसने संघाची जबाबदारी आपली संघाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि अनमोल अशी 13 धावांची खेळी तो खेळतोय. आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहायचं आहे कशा प्रकारे धावा वाढणार आहे. ते पहिल्या षटकापासून पाहतोय जो धावांचा आलेख आहे तो काहीसा उंचावताना पाहतोय. पण श्रीवर्धन संघ एक लांबून आलेला संघ. चांगला चेंडू ह्या वेळेला निश्चितच चेंडू काहीसा पायावर आदळतोय, पण तो क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यापूर्वीच फलंदाज आपला स्ट्राईक रोटेट करतोय आणि अगदी सहजगतीने ही धाव पूर्ण करतोय. धावसंख्येत 1ने भर पडले नाही. धावसंख्या होते 35 धावा. ह्या 35 धावांचा जर विचार केला तर 19 चेंडू संपलेले आहेत आणि ह्या 19 चेंडूंमध्ये 35 धावा म्हणजे जवळजवळ 2.25 धावांची सरासरी प्रति चेंडू मागे एक चांगली सरासरी म्हणता येईल. कारण सुरुवातीच्या षटकामध्ये जर विचार केला तर सुरुवातीला फक्त 6 धावाचं षटक आलं होतं, त्यानंतर धावांचा आलेख वाढत गेलेला आहे. चांगला चेंडू या वेळेला बिलकुल श्रेयसला कुठल्याही प्रकारे फलंदाजी करतो तितक्याच भन्नाट वेगाने टाकला चेंडू आणि चेंडू सरळ यष्टी वाकवतोय आणि श्रेयसची खेळी संपुष्टात आणतोय. एक चांगली खेळी छोटेखानी खेळू 13 धावांची त्याची खेळी आपण पाहतोय. 13 धावा जमवण्यासाठी त्यांनी जे चेंडू खर्ची टाकले आहेत अगदी नाममात्र 5 चेंडू खर्ची टाकले तर नाममात्र 5 चेंडूमध्ये 13 धावाची खेळी करून मधल्या फलीतील खेळी करून तो परततोय. एक उपयुक्त खेळी पाहायला मिळते. त्याची उणीव भरून काढण्यासाठी मैदानाच्या दिशेने चाललेला नवीन फलंदाज अर्थातच श्रमिक. नवीन फलंदाज मैदानात जातोय श्रमिक. आता पाहायचं आहे एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू होती, परंतु त्या वाटचालीला रोख लावण्यात यश संपादन केलं आहे गोलंदाज अर्थातच जे शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज तो म्हणजे हाही श्रेयस सूरज पाहायचा आहे. सूरज आणि सूर्यास्त अर्थात सूर्यास्त काही वेळात होणार आहे, परंतु त्याचा तेज मात्र कमी होत नसतो. जरी सूर्यास्त होत असेल तरी तेज कमी होत नसतो आणि तसंच तळपता सूर्य पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या बाबतीत म्हटलं तर वेगवान वैद्यक असा मारा करतोय, परंतु हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेर ठरवला जातो. पंचांकडून वाईडचा इशारा होतोय. धावसंख्येत 1ने भर पडते. धावसंख्या होते 36 धावा. या षटकातील सुरुवात चांगली झाली, परंतु दुसऱ्या चेंडूवर वाईट चेंडू गेल्यानंतर आता मात्र गोलंदाजाला टप्प्यावरचं नियंत्रण राखावं लागणार आहे आणि ते नियंत्रण साधत असताना प्रतिस्पर्धी संघाकडून धावा कमीत कमी रोखल्या कशा जातील याचा विचार करावा लागणार आहे. चांगला चेंडू तितक्याच सहजतेने तटावला जातोय, परंतु श्रेयस यांनी खरोखर अप्रतिम सूरज यांनी प्राप्त करणारा चेंडू टाकतोय.
आणि अशा प्रकारे श्रीवर्धन संघाची जी तिसऱ्या षटकामध्ये जी वाटचाल होती ती वाटचालीला थोडासा प्रतिबंध आळा घातलेला आहे किंवा थोडासा प्रतिबंध घातलेला आहे. तो म्हणजे जे अनुमान कातलपाडा संघाकडून पाहायला मिळतं ती गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे सूरज आपल्या पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचं 4थं षटक टाकत असताना 2 चेंडूवर त्यांनी लागोपाठ 2 फलंदाज बाद केला. एक चेंडू वाईड निश्चित पडलेला आहे, परंतु आता डावखुरा फलंदाज त्याच्यासमोर असणार आहे आणि डावखुरा फलंदाज हा नेहमीच उजव्या हाताचा फलंदाज असो किंवा डाव्या हाताचा फलंदाज असो त्याच्यासाठी एक आव्हानात्मक ठरत असतो. परंतु सूरज यांनी आपला निर्धार कायम ठेवलेला आहे. अचूक टप्प्यावर चेंडू टाकलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असलेल्या जागेत त्या चेंडू मारण्यास भाग पाडलेला आहे. मिडवी काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक असणार होतं कारण चेंडू फलंदाज डावखुरा फलंदाज आहे आणि अशा प्रकारे आता दोन्ही हा फलंदाज आहेत ते मला वाटते डाव्या हाताने फलंदाजी करतं, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना पायशी तसदी घ्यावी लागणार नाही आहे. रक्षण वारंवार बदलावं लागणार आहे. ही जमेची बाजू असणार ती कातळपाडा संघासाठी. पाहायचं आहे डावखुरा ह्या फलंदाजाला प्रथमच संधी मिळते फलंदाजी करण्याची आणि पहिले चेंडूवर त्यांनी खातं नक्की खोललं आहे, परंतु मोठ्या धावेपासून मात्र वंचित ठेवला जातो आहे. चेंडूचा टप्पा काहीसा आखूड ठेवला, फलंदाजाचा टान्स त्यांनी ओळखला. फलंदाज 1 धावेमुळे धावसंख्या होते ती धावसंख्या झालेली 38 धावा 38 धावा धावसंख्या 38 धावा कारण या आता शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 34 धावा होत्या ज्या वेळेला हे षटक सुरू झालं, परंतु 5 चेंडूंमध्ये जर विचार केला तर धावसंख्येला रोख लावलेला आहे आणि खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण त्याला कारणीभूत ठरतंय त्या पाहायला. आणि अशा प्रकारे फलंदाजाला एकेरी धावेवर समाधान मानावं लागले. अशा 4 षटकांचाही सांगता झालेली आहे आणि निश्चितच जे हनुमान कातळपाडा संघाच्या गोलंदाजांनी टिचून मारा केलेला आहे. तिसरं षटक वगळता तिसरं षटक जे येतं ते वगळता इतर 3 गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि ह्या भेदक माऱ्यासमोर श्रीवर्धन संघाला एक मोठी धावसंख्येची जी अपेक्षा घेऊन मैदानात उतरला होता त्या अपेक्षा तितकीशी त्यांना गाठता आली नाही, परंतु 39 धावा म्हणजे एक मोठं आव्हानच म्हणता येईल. 39 धावा एक चांगलं आव्हान. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 39 धावा म्हणजे 40 धावा जर सरासरी 10 धावांची सरासरी राखायची आहे म्हणजे पहिल्या षटक एक षटकच केवळ तुम्हाला सर्कलमध्ये टाकावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच सामना रंगतदार होणार आहेत याची चिन्ह दिसू लागलेले आहेत कारण प्रतिस्पर्धी अर्थातच श्रीवर्धन संघाच्या वर नजर जर टाकली तर त्यांचे 4 जे गोलंदाज आहेत 4 प्रमुख गोलंदाज आहेत. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्यांनी जे गोलंदाजी केली ते 4ही गोलंदाज अचूक टप्प्यावर आणि नियंत्रण पद्धतीने गोलंदाजी करतात. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे आणि ते विविधता असल्यामुळं फलंदाजाला एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत नसतात. क्षेत्ररक्षण लवकर लावून झालं तर निश्चितच फलंदाज मैदानाच्या दिशेने अग्रेसर होताना आपण पाहतोय. अंधाराचा बॅडलाईटचा अपील मात्र करता येणार नाही आहे कारण बॅडलाईटच्या आणि परंतु पंचांनी सुद्धा खेळाडूंना जरा सूचना द्यायचं वारंवार आपण टीम मिटिंग अरेंज आपल्याला करता येणार नाही आहे मित्रांनो कारण दोन्ही संघांना समसमान संधी मिळाली पाहिजे आयोजकांकडून. अर्थात आपणच सगळे आयोजक आहात, ज्ञाती बांधवच आपण खेळतात म्हणजे ह्या स्पर्धेचे आयोजकच तुम्ही आहात. तुम्ही केवळ खेळाडू आहात असं न धरून चालू नका तर आयोजकसुद्धा तुम्हीच आहात. त्यामुळं आपल्याच सहकार्यातून आपणच ही स्पर्धा संगतीकडे नेऊन जायचं आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला 10 धावांचं षटक आलं होतं. दुसऱ्या षटकात अतिशय कंजूस गोलंदाजी झाली ती म्हणजे 5 धावांचं षटक आलं. तिसऱ्या षटकात धावांचे लयलूट झाली 19 धावां आल्या तिसऱ्या षटकामध्ये. तर पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं 4थ्या गोलंदाजाने त्याने फक्त 10 धावा खर्ची केलेल्या आहेत. अशा प्रकारे 5 धावा खर्ची केलेल्या आहेत म्हणजे षटकाचा जर प्रतिषटकचा जर विचार केला तर प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी अपेक्षित राहणार आहे आणि ह्या 10ची सरासरी संघ ज्या वेळेला मैदानात जातो त्यावेळेला अलीकडे जरी अंधाराचा काहीसा संध्याकाळ झाली असेल किंवा सूर्यास्ताकडे चाललेला असेल सामना सुरू होतोय पंचांचा इशारा येतोय तो स्कोररने इशारा ग्राह्य धरलेला आहे. सामना सुरू होतोय. सामन्यातला पहिल्या चेंडूवर एक घणाघाती फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू नवीन आहे, चेंडूवरची लोकर नवीन असल्यामुळे चेंडू फास्ट ट्रॅव्हल होणार नाही त्यात तीळ मात्र शंका नाही. जे मैदान आहे ते मैदानाची खरोखर मैदानाचं स्वरूप आहे अतिशय भव्य दिव्य असं मैदान आहे. ह्या विभागातील अनेक गावांमध्ये काही अशी मैदानं फार कमी मैदान आहेत. अशी एक मोठी
सुसज्ज अशी मैदानं, त्यापैकी एक सुसज्ज मैदान ते म्हणजे राजा शिवछत्रपती क्रीडा मैदान माकीम. चांगला चेंडू या वेळेला फलंदाजाला बीट केलं जाते. फलंदाज थोडासा चाच पडतो आणि चाच पडत असताना फलंदाजाचा यष्टीमागे अतिशय सुरेख यष्टीरक्षण करताना आपण पाहतो. यष्टीरक्षकाला वेगवान टाकलेला चेंडू भेदक मारा पाहायला मिळतो. तो गोलंदाज सतेजकडून. सतेज वैयक्तिक पहिलं. सर्कलमध्ये षटक टाकणं इतकं सोपी गोष्ट नसते, कारण सर्कलमध्ये अनेक फलंदाजांना गोलंदाजाला मार खावा लागतो. परंतु सतेजकडून आपण पाहतो ती भेदकता, त्याची पहिल्या सामन्यापासून त्याची ती अचूकता आणि सातत्यपूर्ण गोलंदाजी करताना त्याला आपण पाहतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याचं अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती, दुसऱ्या सामन्यामध्ये आणि आता तिसऱ्या सामन्यामध्ये एक निर्णायक सामन्यामध्ये त्याची गोलंदाजी आपल्या संघाला कशा प्रकारे कामी येतो ते पाहायचं आहे. एमटी प्लेसमध्ये चेंडू मारला जातो, अर्थात तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एक धाव तर नक्कीच म्हणजे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर ते दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज आपली धाव अगदी सहज पूर्ण करते. थोडासा थंबल झाला फलंदाज क्षेत्ररक्षक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोन फलंदाजामध्ये धावण्याचं टायमिंग अचूक आहे आणि अतिशय चांगल्या एक दुसऱ्याकडे नेत्र कटाक्ष चांगल्या प्रकारे टाकला, त्यामुळं फलंदाजाला दुसरी धाव घेणं सोपं गेलं होतं. या दुसऱ्या धावेच्या आधारे धावसंख्या होते ती 39 धावसंख्येला उत्तर देताना पाहतो. पण 4 धावा या धावफलकावर आले. तर पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आणि या वेळेला चेंडू लेग स्टिक वाकून जातोय. एक वेगवान टाकलेला चेंडू खाली पहिलं षटक एक चेंडू आहे, एक चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या झाल्या 40 धावा झालेल्या 39 धावा झाल्या. 40 धावांची गरज आहे. 39 धावा झालेल्या आहेत, 40 धावांची गरज आहे. षटकामागे 10 धावा. आपलं गणितसुद्धा निश्चितच चांगलं गणित असणार आहे मित्रांनो, त्यामुळे आपण वारंवार तुम्हाला सांगतो 39 धावा झाले होते, 40 धावांची गरज आहे. तर आपण पाहतोय एक वेगवान चेंडू टाकला होता, हात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकला आणि फलंदाजाला त्रिफलाची बाद केलेली आहे. आता नवीन फलंदाजावर जबाबदारी असणार आहे जी सरासरी आहे ती सरासरीने कायम ठेवणं. आता सरासरीचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये ह्या षटकात धावसंख्या झालेली आहे ती एक चेंडू येणं बाकी आहे. 4 धावा म्हणजे ह्या चेंडूवर एखादा षटकारसुद्धा अपेक्षित असणार आहे. कारण सर्कलमध्ये आपण खेळत असो त्यावेळेला निश्चितच 2 क्षेत्ररक्षक फक्त सर्कलच्या बाहेर उभे करण्याची मुभा असते आणि ते 2 क्षेत्ररक्षकांच्यावर जर नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पुढील चेंडू ह्यावेळेला चांगला चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळून काढलेला चेंडू. ह्यावेळेला फलंदाजाला धावचीत करण्याची संधी होती, अर्थातच डायरेक्ट हिट झालं असतं तर फलंदाज बाद झाला असतं, परंतु नेमबाजीमध्ये थोडीशी चूक होते. अर्थातच गोटी नेम जर साधला असतं तर फलंदाज बाद झाला असता, परंतु एकेरी धावीला फारसं महत्त्व दिलं नाही. प्रशंसा केली ती क्षेत्ररक्षकाची. अर्थातच जे पहिल्या षटकामध्ये 10 धावांची सरासरी होती ती सरासरी आपल्याला खालावलेली दिसते. धावसंख्या होते ते केवळ 5 धावा. आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण जर विचारात घेतलं तर 18 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा जमावे लागणार आहेत. 18 चेंडूमध्ये 35 धावा म्हणजे आता 12च्या सरासरी संघाला वाटचाल करावी लागणार आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावा अशी सरासरी अपेक्षित असणार आहे. परंतु हे आव्हान कुठलं फलंदाज स्वीकारते ते पाहायचं. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज नितेश. आपलं वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक त्यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणाची मुभा जी आहे ती आता 4 क्षेत्ररक्षक जे सर्कलमध्ये आपण नियमाप्रमाणे ठेवत असतो त्यापैकी आपण पाहतोय. बाकी क्षेत्ररक्षक आहेत ते सीमारेषेवर डिफेन्स क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू वेगवान चेंडू, अतिशय चांगला फटका आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मारलेला फटका, परंतु फटक्यामध्ये घणाघातीपणा नव्हता. जरा ताकद लावून जर फटका मारला गेला असता तर किंबहुना चौकार किंवा षटकारसुद्धा गेला असता, परंतु थोडासा हाफ शॉट खेळला गेला म्हणजे एकच धाव मिळते. धावसंख्येत 1ने भर पडल्याने धावसंख्या होते 6 धावा. धावसंख्या 6. ह्या 6 धावांमध्ये पाहतोय कोणत्याही प्रकारे चौकार षटकारचा समावेश नाही आहे. आणि या वेळेला मात्र चौकार षटकाराचा समावेश नाही असं म्हणत असताना चौकार जाईल का असं वाटत असताना तिथे असलेला जे निशाण लावलेलं आहे त्या निशाणाच्या आमच्या कॉमेंट्री साईडच्या दिशेने जर चेंडू आला असता तर निश्चितच चौकार, परंतु चेंडू जातोय दक्षिणेच्या बाजूने, त्यामुळे फलंदाजाला केवळ एकच धाव मिळते. त्यामुळे एका धावेने फारसं महत्त्व वाढत नाही, परंतु एक धावसुद्धा संघाला विजयश्रीकडे घेऊन जाणारीच असते. परंतु त्यामध्ये एखादा षटकार येणं, चौकार मारणंसुद्धा अपेक्षित असणार आहे फलंदाजासाठी. परंतु गोलंदाजचा भेदक अचूकता
विविधता अशी गोलंदाजी करतात, त्यामुळे फलंदाजाला स्वैर फटक्याची पासून संधी मिळत नाही, एक लिबर्टी मिळत नाही, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे आझादी मिळत नाही. आणि ह्या गोलंदाजाची कौतुक करावी लागेल ते, कारण पहिल्या सामन्यामध्ये तर त्यांनी निर्धाव षटक टाकलं होतं आणि त्या 3 विकेट्स मेडन विकेट्स घेतल्या होत्या 3. असा हा गोलंदाज म्हणजे संघाचा एक भरोशाचा गोलंदाज, ज्याच्या वाट्याला दुसरं षटक आलं. आणि या वेळेला पाहायचं आहे पुनश्च चेंडू हवेत होता पण क्षेत्ररक्षकापासून काहीसा दूर आहे, याचा अंदाज घेऊन फलंदाज आपली दुसरी धाव अगदी सहज पूर्ण करतोय. हे खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण लाभलं होतं, परंतु फेक सुद्धा चांगली झाली. परंतु जी स्पर्धा सुरू होती क्षेत्ररक्षक आणि फलंदाज, त्या स्पर्धेमध्ये फलंदाजांनी मात केलेली क्षेत्ररक्षकावर, जिथे झेल सुटतोय त्यानंतर झेलची संधी हुकते आणि 2 धावा प्राप्त केल्या जातात. 2 धावांमुळे धावसंख्या होते ती 39 धावसंख्येला उत्तर देत असताना 10 धावा, या 10 धावांची 39 धावसंख्येला उत्तर देताना 10 धावा या धावफलकावर 40 धावांचं टार्गेट असणार. चांगला चेंडू बॅटची एज घेऊन गेला असावा असा अंदाज नक्कीच वाटतोय, कारण फलंदाजांनी एक खेळवृत्तीचं एक प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. पाहिलं असतं तर पंचांनी बाद दिलं असतं, परंतु पंचांना बाद देण्याच्या अगोदरच फलंदाज मैदान सोडतोय, म्हणजे खेळवृत्ती कशी असावी त्याचं सुद्धा एक प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. अशा प्रकारे आणखीन एका विकेटचं पतन होतंय. 10 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज बाद झाला होता, पहिला फलंदाज सुद्धा काहीशा अल्पशा धावसंख्येवर बाद झाला, तर दुसरा फलंदाज आपण पाहतोय 10 धावसंख्येवर बाद होताना पाहतोय आपण. अरे 39 धावा झाल्यात, मग 40 त्यांना पाहिजेत ना बाबा. सॉरी, कोई बात नाही सर. 39 धावा झालेल्या आहेत आणि निर्णायक 40 पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. 39 धावा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने झाल्या. काही गोष्टी ह्या गुलदस्त्यात ठेवायच्या असतात का तर प्रेक्षकांना सुद्धा ताण आला पाहिजे, मनावर ताण आला पाहिजे, काय झालं काय चाललंय समजायला थोडंसं सस्पेन्स असावं. आणि षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू आहे, म्हणजे दुसरं षटक सुद्धा जवळजवळ संपण्याच्या स्थितीत आहे. आणि पाहायचं आहे धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा, म्हणजे आता एखादा चौकार षटकाराला गवसणी घातली जाते का गोलंदाज विकेट्सला गवसणी घालते ते पाहायचं आहे. आणि खरोखर पाहिलं चौकार षटकाराला गवसणी घालताना फलंदाजाने उत्तुंग असा षटकार मारलेला आहे आणि जे जीवदान दिलं गेलं. आणि तेच फलंदाजाने षटकार मारला, म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार जा म्हणतात तो प्रकार पाहायला मिळते. परंतु क्रिकेटच्या मैदानात मैदानामध्ये अशा स्पर्धा म्हटली तर अशा गोष्टी होतच असतात. आणि आपण पाहतो जी अपेक्षित सरासरी आहे त्या सरासरीच्या काहीच जवळ आलेला संघ, आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण जर विचार घेतलं तर 39 धावसंख्येचं आव्हान उभं केलं होतं, म्हणजे 40 धावा या सामना जिंकण्यासाठी गरजेचं असताना 16 धावा त्यातून मायनस केल्या, तर 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. आता आपण निर्णायक स्थितीत जातोय. 18 चेंडूंमध्ये 24 धावा, 12 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. 12-24 इथे नाही जे बोलले 18 12 हा सॉरी, कारण इथे कुठेतरी गडबड होत असते आणि अचानक हार्ट फेल होऊन देऊ नका काय जर चूक झाली तरी. 12-24 आणि एक मोठा फटका पाहायचा आहे या वेळेला क्षेत्ररक्षक हो या वेळेला क्षेत्ररक्षकाच्या हात मिळाले की अशा काहीशा पल्लवित झाल्यात, परंतु गोलंदाज सुद्धा तितकेच तरबेज गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षकाला वाटला चेंडू काहीसा खाली येईल अचानक, किंबहुना त्याची जर अपेक्षापेक्षा खाली आला नाही, जर का चेंडू टॅप केला असता तर 4 धावा सुद्धा वाचवता आल्या असत्या, किंबहुना 4 धावा वाचवता आल्या असत्या. परंतु कधीकधी अशा घटना मैदानात होत असतात आणि प्रत्येक क्षणाला सामन्यात उत्कंठा वाढवणारा हा क्षण आहे. आणखीन एक मोठा घणाघाती फटका आणि ह्या वेळेला अगदी हा निर्विवाद षटकार. आता मात्र कोणताही
आपलं वर्चस्व आपलं सातत्य दाखवलं होतं ते सातत्य ह्या सामन्यामध्ये त्याला दाखवता येत नाही. ते पहिल्या 2 चेंडूवर आता येणारे 12 चेंडूंपैकी 2 चेंडू संपले, लागोपाठ 2 षटकार आले. त्यामुळं कातलपाडा या संघाने आशा पल्लवित केलेल्या आहेत त्या विजयाच्या. आता आशा काहीशा मावळतात त्या निश्चितच श्रीवर्धन संघाच्या, परंतु श्रीवर्धन संघ हा लढवय्या संघ आहे आणि लढवय्या संघाच्या गोलंदाजाला आता काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. क्षेत्ररक्षकांना एक झेल जे आहेत झेलांवर नियंत्रण ठेवावं लागणार आहेत. आता पाहायचं आहे येणारे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24मधून 12 गेल्या 12च राहिले ना. आता येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे, म्हणजे सामना सुरेख फटका कव्हर्समध्ये मारला जातोय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे तिथे आणि चेंडू सीमा पार आणि एक क्रिकेटचा चालणाराच खेळ आहे. पाहतो की नाही, इथे राजकारणी कोणी नसल्यामुळं मी हा शब्द बोललेला आहे. भाई जरी असले तरी ते फारसं राजकारण आहे. समाजकारण 20% 80% हा खेळ बदललेला आहे. खेळ बदललेला आहे. धावसंघ पाहतोय आपण 9 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. पाहायचा आहे सामना आता एकतर्फी वाटत आहे, परंतु गोलंदाजाने आपला धीर सोडलेला आहे, गोलंदाजाचा आत्मविश्वास सोडलेला आहे. एक षटकार सामन्याला कशा प्रकारे कलाटणी देतो त्याचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळालेलं आहे. आता येणारे 8 चेंडूंमध्ये 8 धावा, म्हणजे समीकरण अतिशय जवळ आलेलं आहे. आता निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं ठरणार आहे ते श्रीवर्धन संघासाठी, परंतु निर्धाव चेंडू टाकायचं कोणी आणि झेल टिपला तर हा चेंडू निर्धाव जाईल. अर्ध झेल टिपलेला आहे आणि आता सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मला वेळी त्यांनी मारले. 2 षटकार त्याने अशा वेळी मारले की निर्णायक क्षणी 2 षटकार मारले. एका अवैध गोलंदाजाला भेदलं त्याने. त्यामुळे आता पाहायचं आहे चेंडू आणि धावा यांचं समीकरण थोडंसं काहीसं बिघडतं, परंतु क्रिकेटमध्ये पाहायचा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु समसमान संधी. आता 50% जर म्हणण्यापेक्षा 40-60 अशी संधी उपलब्ध झालेली आहे. 60% हा सामना झुकलेला आहे तो कातळपाडा संघाकडे, तर 40% अशा अपेक्षित असतील ती निश्चितच श्रीवर्धन संघाच्या. पाहायचं आहे टक्केवारी कशी बदलते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काय चेंडूंमध्ये. हे षटक जर पाहिलं तर पहिले ह्या षटकात लागोपाठ 2 षटकार, 1 चौकार, 1 धाव आणि फलंदाज बाद असं संमिश्र षटक. आणि आता शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर हा गोलंदाज काय किमया करतो ते पाहायचं आहे. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाने अचानक हा झेल टिपला. अचानक म्हणण्यापेक्षा 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 8 धावा. क्रिकेटच्या खेळाला आपण जसं काहीसा रंग दिला, बदलणारा संघ, रंग बदलणारा खेळ म्हटलं आणि रंग बदललेला आहे. थोडंसं चित्र भरलेलं आहे खेळामध्ये चित्र भरलेलं आहे, रंग भरलेला आहे. कारण ह्या गोलंदाजांनी पहिल्या 3 चेंडूवर जरी धावांची त्याच्याकडून लयलूट झाली, परंतु नंतर 3 चेंडू त्यांनी इतके अवैध टाकले, त्यापैकी 2 चेंडूवर तर त्यांनी फलंदाजाला बादही केलेलं आहे. आणि आता शेवटचं षटक कोणाच्या हातात, कोणाच्या वाट्याला येते ते पाहायचं आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज तैनात होते, ज्याच्यावर एक जबाबदारी असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 8 धावा रोखण्याची जबाबदारी असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 32 धावा धावफलकावर आल्या आहेत, म्हणजे 8 धावा या निर्णायक ठरणार आहेत सामना जिंकण्यासाठी. सामना बरोबरीच सुटला तर अर्थातच नाणेफेकीचा कौल हा ग्राह्य धरला जाणार नाही आहे, कारण कधीकधी नाणेफेकीचा कौल ज्याच्या बाजूने जातो तो त्या संघाला विजयश्री दिली जाते. परंतु कंपल्सरी चेस म्हणजे ज्या धावा प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे त्याने केले असतील तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव जास्त काढावीच लागणार. आकाश गोलंदाजी करतोय आणि आकाशचा पहिला चेंडू हवेत आहे. पायचा चेंडू एम्प्टी प्लेसमध्ये जातो, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर दुसरी धावेचा प्रयत्न, फलंदाज यशस्वी.
आणि कवर्सच्या डोक्यावरून चेंडू भिरकावला होता. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाला जवळजवळ 50 यार्ड धावावं लागलं. परंतु त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून झालं आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाही. आता येणं धावसंख्या होते 36 धावा. धावसंख्या होते ती 34 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता 6 धावांची गरज आहे आणि ह्या 6 धावा जमवण्यासाठी चेंडू हातात आहेत फक्त 5. म्हणजे एक दोन एका दुसरा चेंडू जर निर्धाव टाकला गेला तर सामन्यामध्ये पुनश्च स्पर्धेमध्ये राहण्याची संधी श्रीवर्धन संघाला लाभणार आहे. परंतु खराब चेंडू टाकला आहे. परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू खराब नक्कीच होता, परंतु क्षेत्ररक्षक ज्या जागेत होता त्या जागेत क्षेत्ररक्षकाला जाऊन फलंदाजाने निवडलेला आहे. फलंदाजाला निर्धाराला निश्चितच निर्धाराला हाणून पाडलेले आहे ते म्हणजे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाने. आता पाहतोय येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. सुजित शेट, सुजित 2 मिनिटात. तर येणाऱ्या 4-6 पाहायचं आहे. 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. म्हणजे निश्चितच अटीतटीचा प्रत्येक क्षणाक्षणाला सामना दोलामय स्थितीत घेऊन जाणारा असा सामना प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळालेला आहे. कामेश नवीन फलंदाज. कामेश चांगले चेंडू तितका सहजतेने खेळून काढलेले. एक धाव तो पूर्ण केले. एमटी प्लेसमध्ये मारलेले चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी ठरेल असा अंदाज घेऊन फलंदाजाने एकच धावेवर समाधान मानलं. आता आपण पाहतोय येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. म्हणजे शेवटचा चेंडू संपेपर्यंत ह्या धावाचा काय निर्णय लागेल याचा अंदाज बांधता येणार नाही आहे. कारण एक षटकारसुद्धा सामन्याचा कलाटणी देऊ शकतो. एक निर्धाव चेंडू सामन्याला कलाटणी देऊ शकतो. श्रीवर्धन विरुद्ध जयनमन कातलपाडा या 2 संघांदरम्यानली ही लढत. चांगला चेंडू एम्प्टी प्लेसमध्ये मारलेला आहे. पाहायचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बराचसा एरिया कव्हर करावा लागतोय. त्यामुळे फलंदाजाला दुसरी धाव घेण्याची संधी होती आणि त्या संधी निश्चितच प्राप्त झाली की नाही याचा अंदाज घेऊया. कारण फलंदाज दुसऱ्याही धाव घेताना मला वाटते चौथी विकेट गेली. आता नाही 1 2 3 4 ही आत्ताचा फलंदाज जो बाद झाला. 4 गेले होते. आत्ताचा फलंदाज 6वा फलंदाज बाद झालेला आहे. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण विचारात घेतलं तर 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. कधी कधी सामना जवळ जातो परंतु हातातून सुद्धा निसटतो. परंतु लांब असलेला सामना जवळसुद्धा खेचून आणला होता. परंतु जवळ ज्या वेळेला सामना येतो त्यावेळेला संयम आणि प्रसंगावधान राखणं गरजेचं असतं. तो प्रसंगावधान थोडंसं संयम ढासळला कातरपाडा संघाचा असं म्हटलं तर चुकणार नाही. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. परंतु गोलंदाजाची प्रशंसा करणारी गोलंदाजी. आता पाहायचं आहे एमटी प्लेसमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू कॅरी होतोय तो यष्टीरक्षकाच्या दिशेने. चेंडूवर केवळ एकच धाव मिळणार आहे आणि आता एका चेंडूवर तब्बल 3 धावा कंपल्सरी. 3 धावा जर काढायच्या असतील तर मोठा फटका मारण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. म्हणजे 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती आणि ह्याच गोलंदाजाने जी भेदक अचूकता आणि पूर्ण संयमाने गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला अगदी शेवटच्या चेंडूवर आणलेलं आहे. आणि शेवटच्या चेंडूवर तब्बल मॅच कोणी जिंकेल, कोणतरी एक संघ निश्चित जिंकणार. इथं टाय मॅच होणारच नाही आहे. तर जल्लोष मैदानात करू नका मित्र. ज्ञातू बांधवांना माझं विनंती आहे. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. एका चेंडूवर तब्बल 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा. फटका तर निश्चितच चांगला आहे. पाहायचा 1 धाव तर मिळणार आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धावसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आहे. तिसरी धावसुद्धा घेण्याची नाकारता येत नाही. परंतु तिसरी धाव घेताना प्रयत्नात फलंदाज बाद होतोय आणि कृपया
हे आपण पाहिलं आहे. आणि बाईंना निरोप देताना मी